व्हियर्स, रिव्हिजनच्या सेशनमध्ये आपण पुढचा पार्ट पाहतो आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत सुपर क्लास पायसेस. सुपर क्लास पायसेस मधले बरेचसे मासे असे आहेत ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला, जसं की स्कॉलिडॉन आहे, एक्झोसिट्स आहे, हिप्पोकॅम्पस आहे आणि त्याचबरोबर आत्ता रिसेंटली ग्रुप बी 2024ला आयोगाने पायसेसच्या जी काही वैशिष्ट्ये आहेत त्याच्यावरती पण प्रश्न विचारले. त्यामुळे आपण सुपर क्लास पायसेस तर अभ्यासणार आहोत, पण याचे जे काही प्रकार आहेत, यांचं जे काही वर्गीकरण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आढळणारे जे मासे आहेत ज्यांना वेगळ्या वेगळ्या नावांनी ओळखलं जातं तेही कसं लक्षात ठेवायचं ते आपण पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. सो सगळ्यात पहिल्यांदा तर सुपर क्लास पायसेस हा ॲक्च्युली माशांचा गट आहे. पायसेस म्हणजे माशांचा गट आहे आणि याच्यामध्ये गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे येतात. ठीक आहे. सो एक कसं तरी आपलं माशाचं चित्र याच्यासाठी काढले की बऱ्याचशा गोष्टी तुमच्या इथे लक्षात राहतील. माशांच्या ऑब्विसली आपल्याला माहिती आहे शरीरावरती कल्ले असतात. सो काही माशांच्या शरीरावरचे कल्ले हे आच्छादित असतील, काहींच्या अनाच्छादित असतील. सो कल्ल्यांद्वारे ते श्वसन करतात हे आपल्याला माहिती आहे. मग या माशांना पर असतात, परांच्या जोड्या असतात. त्याचबरोबर त्यांचा जो पुच्छपर असतो तर हा पुच्छपर ते पाण्यामध्ये दिशा बदलण्यासाठी म्हणून वापरत असतात. यांचं जर हृदय आपण पाहिलं तर हृदय असतं त्यांचं 2 कप्प्यांचं. ठीक आहे. इथे छोटंसं हृदय मी काढलेलं आहे, हे थोडंसं कट करून टाकते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माशांचं हृदय 2 कप्प्यांचं असतं. ही लाईन आयोगाने विचारलेली आहे त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे माशांचं किती कप्प्यांचं असतं. उभयचर जे आहेत ॲम्फिबियन्स त्यांचं किती कप्प्यांचं असतं. एव्स जे आहेत पक्षी त्यांचं किती कप्प्यांचं असतं. मानवाचं किती कप्प्यांचं असतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. मग मी ट्रिक सांगितलेली की मानवाचं 4 कप्प्यांचं आहे आणि पक्ष्यांचं मानवाचं पाखरू त्याचे किती असतात, त्याचे 4 कप्पे असतात. ॲम्फिबियन्स उभयचर आहेत त्यांचं 3 कप्प्यांचं असतं. मग जे अपवाद आहेत तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं, जसं मगरीच्या हृदयाला 4 कप्पे असतात या गोष्टी. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर माशांमध्ये एकेरी रक्ताभिसरण संस्था आपल्याला पाहायला मिळते आणि हे शीतरक्ती प्राणी असतात, कोल्ड ब्लडेड असतात, ज्यांनाच पोइकिलोथर्मिक असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे शीतरक्ती का लक्षात ठेवायचं आहे, कारण आयोगाने हा प्रश्न पण विचारलाय. शीतरक्ती असतात म्हणजे काय, तर आजूबाजूच्या तापमानानुसार ते आपल्या शरीराचं तापमान बदलू शकतात. आपण बदलू शकतो का, नाही, कारण आपण उष्ण रक्ती असतो. ठीक आहे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की सुपर क्लास पायसेस मासे जे आहेत ते शीतरक्ती असतात, पण याला एक अपवाद आहे, तो म्हणजे मूनफिश. मूनफिश जो असतो ना तो उष्ण रक्ती असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे अंडी घालणारे असतात, यांच्यामध्ये बाह्यफलन घडून येतं. यांच्याकडे क्रॅनियल नर्व ज्याला आपण म्हणतो, कर्परचेता किंवा क्रॅनियल नर्वच्या 8 ते 10 जोड्या असतात. या टाईपचा क्वेश्चन एक आयोगाने यापूर्वी विचारलेला आहे. तो पायसेसच्या बद्दल नव्हता विचारला, पण आपल्याला पायसेस बद्दल सुद्धा माहिती असायला पाहिजे. 8 ते 10 जोड्या आपल्याला कर्परचेतांच्या यांच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि पाण्याची जी कंपनं असतात ते पाण्यामध्ये राहतात, तर पाण्याची कंपने ओळखण्यासाठी त्यांच्याकडे रिरो रिसेप्टर असतात. आणि आता हे सगळं जे काही आपण पाहिलं, हा जो काही अभ्यास आपण करतोय माशांच्या अभ्यासाला म्हटलं जातं इक्थिओलॉजी. इक्थिओलॉजी. ठीक आहे. मग आता यांना परत 3 वर्गामध्ये विभागलेलं आहे. पहिला आहे प्लॅकोडर्मी, नंतर आहे कॉन्ट्रिक्थाइस आणि त्याच्यानंतर आहे ऑस्टिकथाइस. ठीक आहे. आता हे 3 लक्षात ठेवताना याच्यापैकी प्लॅकोडर्मी जो आहे हे एक्सटिंक्ट झालेले आहेत, लुप्त पावलेले आहेत. ठीक आहे. पृथ्वीवरून ते आत्ता म्हणजे पृथ्वीवरती आढळत नाही. मग हे लुप्त पावलेत, त्याच्यामुळेच काही पुस्तकांमध्ये प्लॅकोडर्मी दिलेलंच नसतं, कॉन्ट्रिक्थाइस आणि ऑस्टिकथाइस दिलेलं असतं. सो आपण हे 2 जे आहेत ते थोडे डिटेलमध्ये पाहणार आहोत. ज्यावेळेला आपण कॉन्ट्रिक्थाइस म्हणतो, कॉन्ट्रिक्थाइसमध्ये असे मासे येतात ज्यांचं शरीर कार्टिलेज पासून बनलेलं आहे, ज्यांना तुम्ही कास्थीमय असं म्हणू शकता. कॉन्ट्रिक्थाइस म्हणजे कास्थीमय जे हे आहेत मासे आहेत ते. ठीक आहे. तर हे खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात. यांची जी बॉडी आहे ती कार्टिलेजची बनलेली असते. हे अंडी घालतात किंवा पिलांना जन्म देतात. यांचं जर आपण उच्छपर टेल फिन जो आहे म्हणजे हा वाला, हा जर आपण पाहिला तर हा असममितीय पाहायला मिळतो आपल्याला, म्हणजे तो त्याच्यामध्ये सिमेट्री आढळत नाही. ठीक आहे. आणि नोटोकॉर्ड जर आपण पाहिला तर त्यांच्यामध्ये आयुष्यभर नोटोकॉर्ड असतो. 5% मासे जे आहेत सुपर क्लास पायसेस मधले एकूणपैकी 5% मासे जे आहेत ते आपल्याला कॉन्ट्रिक्थाइस पाहायला मिळतात. ठीक आहे. कॉन्ट्रिक्थाइस वर्गामध्ये ते येतात. त्याच्यानंतर येतो ऑस्टिकथाइस. आता कॉन्ट्रिक्थाइस मध्ये आपण पाहिलं कार्टिलेजचं बनलेलं शरीर आहे. ऑस्टिकथाइस जर पाहिलं तर इथे खारे आणि गोड्या पाण्यातले मासे येतील, पण हे असतात बोनी फिश. बोनी फिश म्हणजे यांचं जे शरीर असतं हे बोन्स किंवा हाडांपासून बनलेलं असतं. ठीक आहे. आणि हे सुद्धा अंडी घालतात किंवा पिलांना जन्म देतात. यांचा जो पुच्छभर असतो ज्याला आपण टेल फिन म्हणतो तो सममितीय असतो. ठीक आहे. म्हणजे त्याचे 2 समान भाग होऊ शकतात.
आणि यांच्याकडे नोटोकार्ड फक्त भ्रूणावस्थेतच आढळतो. एकूण जे काही मासे आहेत त्यांच्यापैकी 95% मासे जे आहेत ते आपल्याला ऑस्टिकथाईसमध्ये पाहायला मिळतात. मग आता आपण जेवढे पण या वर्गाचं वर्गीकरण पाहिलं कॉन्ट्रिकथाईस आणि ऑस्टिकथाईस, तर आयोग जो प्रश्न विचारतो कॉन्ट्रिकथाईसमध्ये येणारे मासे आणि ऑस्टिकथाईसमध्ये येणारे मासे, तर ते मासे आता आपल्याला पाहायचे आहेत. आणि त्या माशांना वेगळ्या वेगळ्या नावाने पण ओळखलं जातं, त्यांची काही वैशिष्ट्य पण आहेत, तर ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. मग जेव्हा आपण कॉन्ट्रिकथाईसची उदाहरणं पाहतो, कॉन्ट्रिकथाईसमध्ये कुठले कुठले मासे येतात? स्कॉलिडॉन, त्याच्यानंतर प्रिस्टिस, त्यानंतर ट्रायगॉन पॉयझनस, त्यानंतर स्पिरना, टोरपेडो आणि चायमेरा. ही काही उदाहरणं आहेत. आता याच्यापैकी ना हा जो सॉफिश आहे किंवा स्टिंगरे आहे, तर आय थिंक भस्के सरांच्या बुकमध्ये हे ऑस्टिकथाईसमध्ये दिलेले आहेत, बट सायन्स ऑल इन वन, त्याच्यानंतर बायजूजचा जो काही रेफरन्स आहे याच्यामध्ये मात्र हे मला कॉन्ट्रिकथाईसमध्ये मिळाले, म्हणून मी ते कॉन्ट्रिकथाईसमध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये हे मासे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. स्कॉलिडॉनवरती आयोगाने प्रश्न विचारले. स्कॉलिडॉन म्हणजे काय असतं? त्यालाच काय म्हटलं जातं? डॉग फिश किंवा मॅको शार्क. मग आता लक्षात कसं ठेवायचं? गल्लीमधला डॉन कोण असतो? गल्लीतला डॉग. गल्लीचा डॉन कोण असतो? डॉग. मग तुम्ही लक्षात कसं ठेवा? गल्ली डॉन, गल्ली डॉन, गल्ली डॉन नाही. स्कॉलिडॉन, 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 डॉग फिश. स्कॉलिडॉन, 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 डॉग फिश. गल्लीतला डॉन असतो डॉग, स्कॉलिडॉन असतो डॉग फिश. ठीक आहे. सो पहिला तुमच्या लक्षात राहिला. त्याच्यानंतर प्रिस्टिस. प्रेस्टिस सॉफिश. प्रेस्टिजियस शब्द म्हणतो ना, प्रेस्टिजियस. सो प्रेस्टिजियस सॉ. त्याच्यानंतर आहे ट्रायगॉन पॉयझनस. ट्रायगॉन पॉयझनस. सो मध्ये बऱ्याचशा न्यूज येत होत्या पहा की स्टिंग पिल्यामुळे लहान बाळाचा मृत्यू झाला वगैरे. सो स्टिंग जे आहे, स्टिंग ते ट्राय केलं आणि ते म्हणतो ना आपण की रॉंग, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रँक गॉन रॉंग वगैरे असे जे व्हिडिओज येतात, तसा हा ट्राय रॉंग झाला आणि त्याच्यातून पॉयझनस काहीतरी बाहेर पडलं. सो ट्राय गॉन रॉंग पॉयझनस. पॉयझनस काय आहे? स्टिंगरे. स्टिंगरे हा सेपरेट शब्द आहे ॲक्च्युली. स्टिंग रे असं असायला पाहिजे ते. स्टिंग रे पॉयझनस. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पिरना, हॅमर हेडेड शार्क, म्हणजे हातोड्यासारखी डोकं असणारी जी शार्क असते त्याला स्पिरना असं म्हटलं जाईल. त्यानंतर टोरपेडो. टोरपेडो म्हणजे इलेक्ट्रिक रे. इलेक्ट्रिक रे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. टोरपेडो, इलेक्ट्रिक रे. लक्षात कसं ठेवला? टोरपेडो हा शब्द टोर्नॅडो सारखा आहे पहा. टोर्नॅडो. सो टोर्नॅडो आल्यानंतर इलेक्ट्रिक सारखा शॉक लागतो. टोर्नॅडो आल्यानंतर इलेक्ट्रिक सारखा शॉक लागतो, म्हणजे टोरपेडो, इलेक्ट्रिक रे. त्याच्यानंतर चायमेरा. चायमेरा म्हणजे रॅट फिश. घरामध्ये उंदीर आढळतात बऱ्याचदा आपल्याला. तुम्ही चहा पिताय, तुमचा चहा जर तो उंदीर पिऊन गेला तर तुम्ही कसं म्हणाल? चाय मेरा रॅट फिश पीके गया. चाय मेरा रॅट फिश पीके गया. ठीक आहे. चाय मेरा रॅट फिश असं लक्षात ठेवू शकता, कारण मी तसंच लक्षात ठेवलं, तुम्ही पण तसंच लक्षात ठेवणार. चाय मेरा रॅट फिश पीके गया. हे सगळे कॉन्ट्रिकथाईसमध्ये येतात. ठीक आहे. सो कॉन्ट्रिकथाईस हा जो ग्रुप आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. त्याच्यानंतर ऑस्टिकथाईस. ऑस्टिकथाईसमध्ये जर पाहिलं तर बोनी फिश आहेत. याच्यामध्ये ज्या माशांच्या शरीरामध्ये, म्हणजे ज्यांचं शरीर जे आहे ते बोन्सपासून, हाडांनी बनलेले असे मासे आढळतात. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतो हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पस म्हणजे असतो सी हॉर्स. हिप्पोकॅम्पस असतो सी हॉर्स, समुद्री घोडा ज्याला म्हटलं जातं. समुद्री घोडा, हिप्पोकॅम्पस हे ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असतं. तुम्हाला माहिती असेल असं अपेक्षित आहे. जर माहिती नसेल तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की सी हॉर्स जो आहे, समुद्री घोडा जो आहे, तो हिपॉप डान्स करतो. हिप्पोकॅम्पस. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झोसिट्स फ्लाइंग फिश. जे लोक, म्हणजे आता मध्ये विमान क्रॅश वगैरे झालं, मग त्याच्यातून एकच प्रवासी बचावला. कसा बचावला? तरी उडी मारली. का? कारण तो एक्झिट सीट जवळ बसलेला होता. एक्झिट सीट जवळ बसलेला. सो एक्झो सीट जवळ जो बसलेला असतो तो फ्लाय करत जातो. एक्झोसिट्स फ्लाइंग फिश. एक्झिट सीट जवळ जो बसतो तो फ्लाय करत जातो. एक्झोसिट्स फ्लाइंग फिश आयोगाने विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे रिमोरा. रिमोरा म्हणजे सकर फिश. रिमोरा सकर फिश. रिमोरा सकर फिश. त्याच्यानंतर लेबियो रोहिता. आता लक्षात घ्या की याचं नाव काही ठिकाणी लोबियो दिलेलं आहे. तर लोबियो जो आहे ना, लोबियो रोहू म्हटलं की, सॉरी, लोबियो रोहिता म्हटलं की रोहू मासा, आणि लोबियो कटला म्हटलं की कटला मासा. ठीक आहे सर. लोबियो ही एक प्रजातीच आहे. सो लोबियोमध्ये रोहू पण येतो, कटला पण येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर गॅम्ब्युसिया. गॅम्ब्युसिया जो आहे हा फ्लायटिंग फिश आहे. गॅम्ब्युसिया हा फ्लायटिंग फिश आहे. आता फ्लायटिंग हा शब्द तुम्ही फायटिंग असा लक्षात ठेवू शकता. आणि मग गॅम्बलर फायटिंग, गॅम्बलर फ्लायटिंग फिश असं ते आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पापलेट,
कटला हे सुद्धा ऑस्टिक थाईसमध्ये येतात. बरेचसे असे जे खाण्यायोग्य मासे असतात ते ऑस्टिक थाईसमध्ये सुद्धा येतात. तर अशा पद्धतीने आपण सुपर क्लास स्पायसेस जो आहे तो पाहिलेला आहे. मला आशा आहे की आता तुम्हाला सुपर क्लास स्पायसेसवरती कुठलाही प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुमचं चुकणार नाही, कारण ऑलमोस्ट जेवढी माहिती आपल्या बुक्समध्ये आहे, रेफरन्सेसमध्ये आहे, ती आपण घेतलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओच्या खाली तसं कमेंट करून सांगा की हेल्पफुल. आणखी एखादा टॉपिक जर एक्झामपर्यंत तुम्हाला वाटत असेल की मॅम हा फार अवघड जातो, प्लीज थोडासा इझी करून सांगा, तर डेफिनेटली तो टॉपिक तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. त्या टॉपिकवरचं लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन येईन. हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि त्यासोबतच असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.